नमस्कार मित्रांनो, माझं नाव विके मेघ दारुडा आहे. हाय एव्हरीबडी, गुड इव्हनिंग फ्रेंड्स. अल्कोहोलिक्स अनोनिमस या अलौकिक संघटनेची मदत दारूपासून दूर राखलं गेले. मित्रांनो, हा विषय ठरवताना आमचं बरंचसं डिस्कशन चाललं होतं. वर्धा फेलोशिपचे 2-3 बांधवांशी बोलत होतो. बऱ्याचदा मद्यपान आजार हा विषय घेतला की टॉपिक असा येतो समोर की मेंटल ऑब्सेशन, फिजिकल ॲलर्जी आणि स्पिरिच्युअल बँकर असते. मानसिक ओढ, शारीरिक ॲलर्जी आणि नैतिक अधःपतन. माझ्या मनामध्ये दारू पिण्याचा विचार येतो. मग मी दारू प्यायला जातो आणि मग मी पहिला घोट घेतो आणि मग मला मापात पिता येत नाही. मग मी फुल टाईट होतो आणि फुल टाईट झाल्यानंतर मी कसा वागतो मला माहीत नाही. किंवा मग मी दारू पिण्यासाठी खोटं बोलतो. त्याला आपण स्पिरिच्युअल बँक्रप्सी म्हणतो. हा असाच आजार ऐकला मी विचार करत होतो की मी दारू प्यायला जातो, दारू मला मापात पिता येत नाही, इथपर्यंत ठीक आहे. प्रश्न हा आहे की मी दारू प्यायला का जातो? मी दारूचा ग्लास का उचलला? माझ्या आयुष्यात दारू का आली? मला दारू प्यावीशी का वाटली? दारू पिऊन माझ्या आयुष्याची एवढी धुळधाण का केली? ह्या प्रश्नांची उत्तरं मला सापडत नव्हती. सगळे सांगतात मी दारुडा आहे, दारुडा. मी दारुडा का झालो हे तर कळलं पाहिजे ना मला. मी दारूच का पिलो एवढी? माझ्या डोक्यात दारूचाच का विचार येतो? मला लोक दारुड्या देवड्या काय म्हणतात? मला मद्यपान नावाचा आजार झाला मला का विचारतात? मला का सांगतात तुला आजार झालाय? इथली मेंबर सगळे मला म्हणतात तू एक मद्यपान नावाच्या आजाराचा बळी पडलाय. कसा? का? प्रश्न आहे हा. कधी कधी प्रश्न पडला असेल ना कुणाला तरी, मीच का? माझीच का चॉईस केली त्या जेवणी मी की दारुडा बनवा म्हणून? मला माझ्या आजाराचा राग आला नव्हता का? आला होता की मला काय ए मध्ये यावं लागतंय. मी काय पाप केलं एवढं की मी ए मध्ये येतोय? असं कुठलं मागच्या जर मी पाप केलं होतं की मला तुमच्यामध्ये येऊन बसावं लागतंय? असं कुठलं पाप केलं होतं की मला रस्त्यावरती भीक मागावी लागली, 2 रुपयाच्या व्हिडिओला मोहताज व्हावं लागलं? प्रश्न आहे ना हे खूप मोठे. ह्या काचं उत्तर नाहीये माझ्याकडे, नव्हतं माझ्याकडे. मला ते शोधायचं होतं की नेमका मी का दारुडा झालोय. आणि म्हणून हा टॉपिकचा असा जन्म झाला. मी कधी ऐकलं नव्हता हे शेअरिंग, कधी त्याच्यावरती ऐकलं नव्हतं. मी बऱ्याचदा ऐकलं की दारू प्यायच्या आधीची मानसिकता शेअर केलेली आठवते मला. मी स्वतः केली. दारू पिल्यानंतरची मानसिकता शेअर केलेली ऐकली मी. पण हा आजारची खरी पाळं मुळं, नेमका मूळ काय आहे ना, मूळ ते मी शोधण्याचा प्रयत्न करतोय कार्यक्रमाच्या मदतीने. आणि म्हणून हा जो टॉपिक आहे आजचा, की एका वाक्यामध्ये आजाराचं वर्णन केलेलं आहे. एका वाक्यात खोलवर रुजलेल्या चारित्र्य दोषांचा बाह्य आविष्कार म्हणजे माझा मद्यपान आहे. खोलवर रुजलेल्या चारित्र्य दोषांचा बाह्य आविष्कार. मद्य हे केवळ बाह्य लक्षण होतं. आमच्या परिस्थितीच्या मुळाशी जाणे आम्हाला भाग पडले. खरी कारण आम्हाला शोधावी लागतील आम्ही दारुडे का झालो ते. 4थी पायरी सुरुवात झाली. चैतन्यपूर्ण कृतीच्या कार्यक्रमाकडे आता आम्हाला सुरुवात करावी लागेल. आता आम्हाला खोदकाम करावं लागेल. समुद्रामध्ये हिमनग दिसतो, त्यातला 1/3 फक्त वरती भाग दिसतो, त्याचा जो खाली डेप्थ आहे 3/4, तो हिमनग मला खाली शोधायचा जाऊन की नेमका काय प्रॉब्लेम होता. अल्कोहोलिक्स अनोनिमस मध्ये नेहमी सांगितलं जातं की ही मद्यमुक्ततेची आम्ही एक इमारत तयार करतोय, उभी करतोय, आणि त्याचं फाउंडेशन पक्क व्हायला पाहिजे. तरच तुमचे मजले एक एक चढतील. तुमची एक 12 पायऱ्यांची एक 12 मजली इमारत उभी राहील आणि त्याच्यावरती तुमची सॉव्हरेनिटी डिपेंड आहे. पण तुम्हाला पहिलं फाउंडेशन पक्क करावं लागेल. तर कुठलीही बिल्डिंग तयार करताना पहिलं फाउंडेशन पक्क केलं जातं. म्हणजे त्याच्या मुळाशी जातो आपण पहिले. तसंच माझ्या आजाराच्या मला मुळाशी जावं लागेल की मी दारुडा का झालो. तुम्ही म्हणताय म्हणून नाही झालेलो मी. तुला मापात पिता येते का? तुला तुझ्या इच्छाशक्तीच्या जोरावरती दारू सोडता येते का? एवढंच कारण नाही मला दारुडा व्हायला.
दारू हातात नसती आली, ड्रग्स हातात आला असता मी ड्रग ॲडिक्ट झालो असतो, गांजाला असता मी गांजाडी झालो असतो, जुगाराला असता मी जुगारी झालो असतो, बाई आली असती. प्रत्येकाचं कारण 28-27 प्रकारच्या फेलोशिप चालतात आणि पहिल्या प्रत्येक फेलोशिपचा अर्धा भाग सोडला पहिला आणि त्या अर्ध्या भागातला एक शब्द सोडायचा, बाकी सगळ्या 11.5 पाहिल्या त्याच सगळ्या. आणि मी विचार करायला लागलो की माझ्या आयुष्यात ही दारू का आली. आणि त्याची सुरुवात ज्यावेळेस मी पाहतो 14 ऑगस्ट 2006 वय वर्ष 16, मी दारूचा पहिला ग्लास उचलला. पहिला ग्लास बिअरच्या रूपात. ब्रँड सांगतो तुम्हाला, ठिकाण सांगतो, मित्र सांगतो. आता मी का उचलला, आकर्षण होतं. मी ग्लास घेतला, 2 घोट पिलो, एक उडण गरम सिगरेट ओढली, मला छान वाटलं, थांबलो, नंतर 2-4 दिवसांनी परत पिलो आणि माझा प्रवास सुरू झाला ते ए मध्ये येईपर्यंत. मी अजिबात शेअर नाही करणार ते आता काही. मी लहानपणापासून जाणार आहे. पुढची जे काही वेळ आहे ना ती मी माझा आयुष्यातला प्रवास कसा सुरू झाला ना ते सांगण्याचा प्रयत्न करेल तुमच्यासमोर. मला आठवते चांगलं की द लँग्वेज ऑफ द हार्ट हे जे पुस्तक आहे आपलं, मला इंग्लिश जमत नाही पण मी खूप सारे ज्यांना इंग्लिश जमतं असे बरेचसे मेंबर त्यांची मी मदत घेत असतो. आणि त्याच्यामध्ये एका मद्यपीच्या आईला बिल डब्ल्यूनी पत्राला दिलेलं उत्तर त्याच्यात लिहून ठेवलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये त्यांनी आजाराचा खरा भाग लिहिलेला आहे. बऱ्याच अवेअरनेस मिटिंग घेतल्या जातात, न्यू कमर आल्यानंतर शेअरिंग केलं जातं आणि त्या शेअरिंगचं स्वरूप हेच असतं, मेंटल ऑब्सेशन, फिजिकल ॲलर्जी, स्पिरिच्युअल बँक्रप्सी. रट्टा येतो नुसता, रट्टा चालूच येते, तीच पद्धत आहे नुसती. आणि त्यात बिल डब्ल्यू म्हणतात की नेमकं माझ्या आयुष्यात काय घडत गेलं ना मी ते तुमच्या समोर मांडतो. ते पत्रच त्यांनी दिलेलं आहे की माझ्या आयुष्यात मला माझ्या भावना हाताळता आल्या नाहीत, कधीच नाही हाताळता आल्या. मला प्रेम व्यक्त करताना आले, मला राग व्यक्त करताना आलं, मला भीतीत सोबत नाही टॅकल करता आलं, मला रागासोबत टॅकल नाही करता आलं, मला काहीच नाही टॅकल करता आलं. आणि म्हणून एक वाक्य वापरलं जातं फेलोशिपमध्ये की हा विचारांना आणि भावनांना लागलेला आजार आहे. दारूच्या बाटलीत आजार नाही सांगितलेला, हा विचारांना आणि भावनांना लागलेला आजार आहे. आणि विचारांची उत्पत्ती जिथून सुरू होते ना तिथं मला जावं लागेल. मी तर तिथं नाही गेलो ना आत्ता, पण सॉक्रेटिसची मला जे काही वर्ष झाली तर मी आजही आजार प्रॅक्टिस करतोय. मला जर कळलं नाही ना मी का दारुडा झालोय तर मला आता ए मध्ये येऊन पण मला काहीच कळणार नाही पुढे जाऊन. माझ्या हातात कधी ग्लास येईल ना गॅरंटी नाही. माझ्या समोर उदाहरण आहेत 8 वर्ष, 12 वर्ष, 18 वर्ष, 22 वर्ष, 30 वर्षांनी स्लिप झालेले मेंबर आहेत पुण्यामध्ये. मी सगळ्यांना भेटलेले आणि पाहिलेले. कोणाचीच गॅरंटी नाही, माझी गॅरंटी नाही. आत्ता मी वयाच्या 23व्या वर्ष आलो. 7 डिसेंबर 2012 सॉब्रेटी डेट आहे माझी. जवळजवळ 10.5 वर्ष होऊन गेली दारूपासून दूर आहे मी. आणि मी अजिबात खात्री देऊ शकत नाही की मी उद्या दारू पिणार नाही. सांगूच शकत नाही काय होणार आहे माझ्या बाबतीत. हा पण एक खात्री नक्की देऊ शकतो, मी जर कार्यक्रमावर राहिलो, स्पिरिच्युअल वेवरती चाललो, मार्गदर्शकाची मदत घेतली, तुम्ही सांगितलेल्या गपचूप गोष्टी कान देऊन ऐकल्या, नुसत्या ऐकल्या नाही तर त्या इम्प्लिमेंट केल्या, आचरणात आणल्या, तर मी कदाचित वाचेल. तरच वाचेल, नाही तर काहीच खरं नाही. आणि म्हणून अल्कोहोलिक चॅलेंजमध्ये बिल डब्ल्यूनी ॲज फिजिक्समध्ये पहिल्याच पानावरती लिहून ठेवलं, जोपर्यंत माझ्यासारख्या दारुड्याच्या व्यक्तिमत्वामध्ये आमूलाग्र बदल होत नाही तोपर्यंत तो कायमस्वरूपी दारूपासून दूर राहू शकत नाही. आणि विल्यम डी सिल्कवर्थनी तेच वाक्य, टोटल सायकिक चेंज, संपूर्ण मानसिक बदल जोपर्यंत होत नाही तोपर्यंत दारुडा दारूपासून दूर राहू शकत नाही. तशी आशा करण्याचाही अर्थ नाही. अजिबात त्यांनी लिहिलेलं नाहीये की तुम्ही आता 200 रुपयाचा शर्ट घालत असाल तर तुम्ही 2000चा शर्ट घातला तर तुम्ही सोबर राहाल, हातात 100चं घड्याळ घालत असाल तर उद्या रॅडो घातलं तर तुम्ही सोबर राहाल. अजिबात नाही लिहिलेलं. त्यांनी फक्त एकच सांगितलं, जोपर्यंत मानसिक बदल होत नाही तोपर्यंत तुम्ही दारूपासून दूर राहू शकत नाही. आणि म्हणून माझे भावना आणि माझे विचार ज्यांनी मला दिलेत ना, मला त्याच्याकडे जावं लागेल. माझा मार्गदर्शकाने एक उदाहरण दिलं होतं मला की तू पुण्यामध्ये जर का लॅम्बोर्गिनी कार आणायचं ठरवलं, तुझी कुवत झाली तयार, खूप महागडी कार आहे ती, आणि तू ठरवलं की ती महागडी कार तुला विकत घ्यायची आहे आणि ती तू आणली पुण्यामध्ये आणि पुण्याच्या रस्त्यांना फिरवलीस.
आणि 1000 किलोमीटर नंतर तिची सर्व्हिसिंग करायची, तर तुला सर्व्हिसिंगला कुठं टाकावं लागेल? म्हटलं जिथून आणली तिथून. गाडी इंडियात मिळते का, भारतात? म्हटलं नाही मिळत. कुठं मिळते? लंडनमध्ये. तिथंच पाठवायला लागेल ना, परत तुला खर्च आला ना सगळा. तसंच आहे तुझं, तू जिथून तयार झालास ना तिथे तुझं कॅरेक्टर तुला घेऊन जावं लागेल. म्हटलं माझं कॅरेक्टर कोणी तयार केलं? निसर्ग. निसर्ग म्हणजे कोण? परमेश्वर. तुझ्या हातात थोडीच होतं तू असं तयार व्हावं म्हणून. मुळात मी आहे कसा? मी प्रचंड बालिश व्यक्तिमत्व आहे माझं. मी बालिश आहे. माझं शरीर वाढलेले, मेंदू जागेवरती झालं. ज्या दिवशी दारूचा ग्लास उचलला ना मी, त्या दिवशी माझ्या मानसिक आणि भावनिक वाढच थांबली माझी. लहान पोरासारखं व्यक्तिमत्व आहे माझं. मी प्रचंड अति संवेदनशील व्यक्तिमत्व आहे माझं. अति भावनिक संवेदनशील व्यक्तिमत्व. पोरकटपण आहे माझ्या आयुष्यातलं. आत्ता जर इथं वर्गामध्ये मला जर कुणी आत्ता पटकन बोललो ना की चल उठ आणि ते जरा चहाचं बघ, तर माझा इगो लगेच दुखावला जातो. मी आत्ता काय बोलत नाही, माझ्या मनात फ्री असायची कोण दाखवतो याला बिझनेस मीटिंगमध्ये. आता नाही काय बोलणार मी, बिझनेस मीटिंगमध्ये सांगतो याला. पुढच्याच बोललो नाही याला, आता नाही काय करणार याला. चालू असतं माझ्या डोक्यात, सिनियर आहे, ओल्ड टायमर आहे, मी तेव्हा काय बोलत नाही. अतिशय संवेदनशील व्यक्तिमत्व आहे माझं. आता मी हसत असेल ना, आता एखादी घटना शेअर करता करता लगेच डोळ्यात पण पाणी येऊ शकतं माझ्या, इतकं संवेदनशील आहे. टीव्हीतला रियालिटी शो बघता बघता एखादा सिंगर खूप छान गात असतो आणि नेमका त्याला नॉमिनेट केलं जातं, तो बाहेर, मी ते जाताना सगळे रडतात ना, मी पण रडतो लगेच टीव्हीतला स्क्रीन पाहून. इतका संवेदनशील व्यक्तिमत्व आहे माझं. म्हणजे मला कळतच नाही, मला माझ्या भावना थांबवता येत नाही. आणि सगळ्यात मोठा गोष्ट जर माझ्या आयुष्यात घडली, किती पैसा बघितला असेल, किती श्रीमंती बघितली असेल किंवा काय, मी एका कॉम्प्लेक्समध्ये जगत असतो. न्यूनगंडाची भावना असते माझ्या मनात, सतत ती बोचत असते मला. वय वर्ष माझं 6 होतं, 6-7, आणि मला कॅडबरी खायची इच्छा झाली. त्या 5 स्टार कॅडबरी 5 रुपयाला मिळायची, मोठी होती ते साईज, आता छोटी झाली खूप. 6 वर्षाच्या मुलाकडे 5 रुपये नसतात, कमवत नसतो तो. खायची इच्छा झाली म्हणजे काय, विचार आला. विचारांनी माझ्या मनावरती कब्जा केला, आणि कब्जा केल्यानंतर मी ठरवलं की मला ती खायचीच आहे. प्रश्न हा आहे की पैसे कुठून आणायचे. आणि मला आठवलं, आईने बहिणीला 5 रुपये दिले होते, ते तिने पर्समध्ये ठेवले, मी ते चोरले. 6 वर्षाचा होतो मी. माझ्या डोक्यात विचार आला कॅडबरी खायचा, पैसे नाहीत मला माहिती आहेत, कमीपणाची भावना निर्माण झाली. घाबरत घाबरत पैसे चोरले, 5 रुपयाची कॅडबरी विकत आणली, ती खाल्ली, आणि संध्याकाळी कळलं की पैसे मी घेतले आणि त्याची कॅडबरी खाली, मला मार बसला. आणि मग मला कळतं की एकदा माझ्या डोक्यामध्ये विचारांनी जर का एका प्रवेश केला, एका विचारांनी, आणि त्याला जर का भावनांनी साथ दिली, भावना विचार जर एकत्र झाले, तर ह्या जगातला आत्ता ह्या क्षणी जर माझ्या डोक्यात दारू प्यायचा विचार आला आणि भावनांचा विचारांचा जर संगम झाला, तर आता मला कोणी दारूपासून थांबू नाही शकत, तुम्ही पण. आणि आपण त्याला म्हणतो की आज स्लिप का होते सारखा, त्याचं कारण ते त्याच्या डोक्यात विचार येतो पेण्याचा, भावना एकत्र येते, दोघांचा एक संगम होतो आणि तो प्यायला जातो. त्याला कळतच नाही मला दारू प्यायचा आधी मदत मागायची, कारण आमच्या डोक्यात जर दारू प्यायचा विचार आला तर वेळ आणि ठिकाण आम्हाला सहज घेणार आहे. कुठेही राहू दे, आम्ही जगाच्या कानाकोपऱ्यात पिणारच. आणि किती वर्ष सोबत राहू दे तो, किती वर्ष पिणार, 100% पिणार. आणि म्हणून मला सांगितलं त्यांनी की तुझ्या त्या भावनांना आणि विचारांकडे फोकस कर, तिराईतपणे बघत राहा सारखा. तुझं त्याच्याकडे नाही पाहिलंस ना तर खूप अवघड आहे बरं का. तुला वाटते तू मिटिंग करतोय, पहिल्या बेंचवरती मी बसतो, नॉर्मली पहिल्या बेंचवरती बसतोय, मिटिंग चेअर करतोय, खांदे वाकवतोय, चहा वाटतोय, प्रिॲम्बल वाचतोय, मग आता मला कुणीच दारू नाही पाजू शकत, मी पिऊच शकत नाही, तर तो पहिला भ्रम बाजूला काढ. इतकी घाणेरडी दारू आहे, इतका प्रचंड राक्षसाची ताकद आहे त्या, किती चेटकीनं आत्ताही डिप्स मारते, जोर डिप्स. ती बघतात बघती मी कधी चुकतोय. माझ्या फक्त मनाचा विचार भरकटायची कमी आहे, ती लगेच अटॅक करणार आहे माझ्यावरती, वेळ लागणार नाही. इतका भयानक आजार आहे, धूर्त काळबाज घोट्यात टाकणारा माझ्या विचारांना लागलेला आजार आहे. आणि जर मी माझ्या विचारांकडे थोडं जरी नाही पाहिलं ना तर मी 100% दारू पिणार, 100%. मला माझ्या आजारातला मध्य जरी थांबलेला असलं तरी हे पाश माझ्या सोबत आहेत, आणि ते पाश मला ओळखायचे. आणि त्या पाशाची सुरुवात माझ्या लहानपणापासून.
मला का वाटलं की मी पहिलीला ॲडमिशन घेतलं ते 10वी पर्यंत एकच वर्ष असेल की मी वर्गाचा सेक्रेटरी नव्हतो. 9 वर्ष सलग सेक्रेटरी होतो मी वर्गाचा. 9 वर्ष. 9वी सोडली तर पहिली ते 8वी आणि 10वी. का राहिलो असेल मी सेक्रेटरी? खूप मोठा प्रश्न आहे. मला माहित नाही कोणाला आयडेंटिफिकेशन होईल. बिल डब्ल्यूच्या स्टोरीमधून मला आयडेंटिफिकेशन होतं. बिल डब्ल्यू म्हणतात मला सतत 1 नंबरला राहायला आवडायचं कारण माझी कमजोरी कोणाला दाखवायची नव्हती मला. मी नेहमी माझ्या स्पोर्ट्समध्ये मी फुटबॉल, कबड्डी, व्हॉलीबॉल, क्रिकेट सगळ्या टीमचा कॅप्टन असायचो मी. मला का कॅप्टन व्हायचं होतं? मी कोणाच्या अंडर नाही राहू शकत. माझ्या अंडर सगळ्यांनी राहायला पाहिजे. माझा बॉस, आय एम द बॉस. कंट्रोलिंग नेचर लहानपणापासून आहे माझ्या. मला आवडती. मला तुम्ही ऐकलेलं जास्त आवडतं. माझ्या घरच्यांनी माझं ऐकलेलं आवडतं. माझ्या हिशोबाने जग चाललेलं मला जास्त आवडतं. फ्लोरिडाच्या वाळवंटात मी असा बसून नाही का समुद्रकिनारी जगाचा विचार करणारा माणूस आहे मी. पंतप्रधानांनी आता काय केलं पाहिजे, ऍक्च्युली मी व्हायला पाहिजे होतं तर काय असं वाटतं मला कधी कधी. तो का तिथं वाचताय? त्याची जागा चुकीची, मी तिथं पाहिजे. प्रत्येक वेळी मला असं वाटतं की मला खूप कळतं. मला सतत 1 नंबरला राहायला आवडतं आणि त्याचं कारण आहे की माझ्या छुप्या उणिवा कोणाला कळता कामा नये म्हणून. मला माझ्या रंगाचा प्रचंड तिरस्कार होता. मी काळा का? मी आता तरी बरा दिसतो, चांगला फेसवॉश वापरतो 5-6 वर्षांनी म्हणून. ह्याच्यापेक्षा डेंजर होतो. मला लाज वाटायची लोकांमध्ये मिसळायला, मित्रांमध्ये. मी स्वतःचा आहे तसा स्वीकारच करू शकलो नाही कधी. मला मीच आवडायचं नाही. लोकांचं तर सोडूनच द्या. ज्याला स्वतःवर प्रेम करू शकत नाही तो दुसऱ्यांवर काय प्रेम करणार आहे? माझ्या कुटुंबातले मला माझे आई वडील आवडलेच नाहीत कधी. असं कुठं बाप असतो का असं म्हणायचो मी त्यावेळेस. ओल्ड टाइममध्ये त्यांना बाप नाही वडील बोलायचो. आता ते सांगतो त्यावेळेस ती भाषा माझी की जो माणूस सकाळी शर्ट इन करून जातो, ॲम्युनिशन फॅक्टरीमध्ये क्लास 1 ऑफिसर आहे आणि संध्याकाळी हा माणूस टाईट होऊन येतो. 10x15च्या खोलीत आजही राहतो आम्ही. असला कसला बाप असतो का तिच्या आईला की हा माणूस सकाळी एवढा कडक जातो आणि संध्याकाळी टाईट होऊन येतो, मित्रांमध्ये मिसळू शकत नाही. न्यूनगंडाची भावना, कॉम्प्लेक्स होता मला खूप. मी नाही मिसळू शकत लोकांमध्ये. माझ्या घरात दारिद्र्य, गरिबी. मला तो राईस त्याच्यावरती मसाला टाकून, जसं नेहमी मगाशी आपले बांधव शेअर करत होते, ते मसाला टाकून मला खावं लागते घरामध्ये. मला लाज वाटते. मी लोकांमध्ये जाऊ शकत नाही. ट्रिपला, शाळेची ट्रिप निघाली, सगळ्यांचे आई वडील त्यांना मस्त पैसे देतात, ट्रिपचे पैसे देऊन त्यांना पॉकेट मनी देऊन त्यांना ट्रिपला. मला भीक मागावी लागते. मला जायचे, मला जायचे, मला जायचे. आणि मग मला शेवटचे 1-2 दिवस आधी मला पैसे मिळतात. मला त्रास होतोय. मला नाही आवडत माझे आई वडील. मला असे कुठं असतात का? असं कुठं घर असतं का? त्यात टीव्ही सिरियल पाहायचो. कुटुंब प्रमुख बसलाय मध्ये, चारी बाजूला ते डायनिंग टेबल. माझ्या घरात का नाही? मैं बेचारा प्यार का मारा. काला लोकांना कळते मला काय हवंय ते. अरे माझ्या मित्राला गर्लफ्रेंड आहे, मला का नाहीये? त्रास होतोय मला. दारू नव्हती बरं का त्यावेळेस माझ्या आयुष्यात. मी लहानपणापासून तो सांगते तुम्हाला, माझ्या आयुष्यात दारू नव्हती. मला खूप त्रास व्हायचा. अरे जिच्यावर प्रेम करतो त्याला ती दुसऱ्यासोबत गेली, परत धर्मियासोबत लग्न करून गेली. तिच्याला माझ्यात काय प्रॉब्लेम होता? बरं केलं तर केलं लग्न, तिच्याला त्याने सोडून पण गेली तिला 2 महिन्यात 3 महिन्यात. मी तर नसते सोडली तिला. माझ्यात काय प्रॉब्लेम आहे? आणि मग त्या भावना बुडवण्यासाठी मी दारू प्यायचो, रडायचो, स्वतःला त्रास करून घ्यायचो. मला नाही लोकांच्यात मिसळता येते. आता दारू प्यायला लागलोय, मला नाही लोकांच्यात मिसळता येते. मी लोकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करतोय माझ्याकडे. ऐका माझं, ऐका माझं. मी गुत्त्यात जाऊन का कॉमेंट्स करायचो, का मिमिक्री करायचो, का जोक मारायचो, का शेरो शायरी करायचो, का गझल रंगवायचो मी, का अशी मैफिल रंगवायचो? कारण लोकांचं आकर्षण माझ्याकडे फोकस करा. आतापर्यंत मला कोणी अटेंडच केलं नाही. घरामध्ये, समाजामध्ये, फॅमिलीमध्ये, शाळेमध्ये. तुम्ही मला अटेंड करा. आता पीपल प्लेसिंग ॲटिट्यूड आहे माझा. माझ्याकडे फोकस करा. मला बघा. ए मध्ये पण तसंच करतो मी. माझ्याकडे बघा. माझ्या विकी 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 फोन मला हे प्रॉब्लेम आहे, मदत कर. मला हा प्रॉब्लेम, मदत कर. कालच बोलला माझा स्पॉन्सी 6 वर्षाला थांबलाय. काल मला त्याने झापला पाऊण तास. माहिती आहे काय करतोयस म्हणे. 10.5 वर्ष झालीत मला. काय करतोयस?
अरे काय तुला वेळ दे की स्वतःला, नुसते आमचे प्रॉब्लेम ऐकतो ना, आमच्या प्रॉब्लेमवरती उत्तर दे. तुला तुझे प्रॉब्लेम कधी सोडवणार मला म्हटला. अंकुशची यायची वाट बघत होतं त्यावेळेस त्यांनी त्याचं ते चालू होतं. मला म्हणला राग आला तर गेला म्हटला. तोच मला बोलते, मी बोलायला पाहिजे तोच मला सांगत होता, राग आला तर गेला उडत जा, तुला द्यायच्या शिव्या दे म्हणला मला. माझ्याकडे वेळच नाही माझ्याकडे बघायला मला, माझं काय चाललंय, मी काय करतोय, मी का सातत पुढे पुढे करतो, का मी पुढे पुढे करायचं. त्यावेळेस मित्राच्या बहिणीचं लग्न आहे, त्याच्या आजूबाजूचे घरचे लोक नाहीत कुठे त्या लग्नामध्ये मदतीला. मी ह्या आळीतला असून त्या आळीत जायचो आणि मदत करायचो. का लोकांनी म्हटलं पाहिजे, राव मानलं पाहिजे विकीला. शेवटलाच जेवणार मी, आता पण शेवटलाच जेवलो गेलो मी. सवय जात नाही माझी लवकर ती. सगळ्यांचं होऊ दे मग आपलं बघू नंतर, ना उरलं तर बघू, कशाला घे ना खाऊन. नाही कुटुंब प्रमुखाची भूमिका बजावली पाहिजे ना, कशाला बस ना. स्वार्थ नाही, स्वहित जप स्वतःच. नाही लोकांना कळलं पाहिजे ना, बघ ना किती काय शेवटला जेवला. हॉल सगळा रिकामा झालेला असतो, अख्खी मीटिंग संपलेली असते पण मी शेवटला जातो. म्हटलं पाहिजे जाताना मस्त कडी बिडी व्यवस्थित नाही का चेक करून मग गेला. मला ते अटेंडन्स पाहिजे. तो मला बघा तुम्ही फक्त मी काय करतोय ती कृती. तुमच्या मनात एक जागा तयार करायची मला. हेच करत होतो लहानपणापासून. शिक्षकांच्या मनात जागा, घरच्यांच्या मनात जागा. विठ्ठल रुक्मिणी मंदिरात टाळ कुटायला जायचो म्हणजे भजन म्हणायला. 40-50 लोक असायचे पण माईक माझ्या समोर पाहिजे. अख्ख्या गावामध्ये आवाज माझाच गेला पाहिजे. आता कोठे दहावे म्हणत ते माझा आवाज तिचा ऐकला पाहिजे. अरे ते काकड आरती संपायची आणि आम्ही असं ते प्रदक्षिणा घालत आम्ही ते चौकात नाश्ता, काकड आरतीवाल्यांना नाश्ता असतो नाही का, तर ते कोणतरी म्हटलं पाहिजे अरे आवाज कोणाच होता तो पोरगा छान म्हणत होता ते भजन. तो अरे आहे का हा विकी, ऐकायला नाही भारी वाटायचं मला. ते दाखवायचो ना मी चेहऱ्यावरती मला भारी वाटते. आणि ते कसं आहे जय हरी आतल्या गुदगुल्या व्हायच्या मला. त्या आतल्या गुदगुल्या मी सांगत नाही कोणाला. शेअरिंग लय भारी शेअरिंग झालं. बाहेर आल्यानंतर भाऊ नंबर कोणी फोन नाही करत. पण तो नंबर घेतल्यानंतर जी थाप मिळते ना शेअरिंग केल्यानंतरची, ती मी सांगत नाही कोणाला मला काय गुदगुल्या राहतात. हा तो आजार आहे माझा. तोच आजार फसवा मला कधी दारूकडे घेऊन जायला कळणार नाही मला. मी इथे प्रेझेंटेशन करायला आलोय का माझी कन्फेशन, माझी कबुली द्यायला आलोय चुकांची. मला शोधावं लागेल. माझ्या चुका तुमच्यासमोर मांडाव्या लागतील. लोकांना इतके दिवस वाटत होतं स्वार्थी. अरे मी स्वार्थी का झालो, मी असा का झालो, मला असं का वागावं लागलं, मला का हावरटासारखी दारू प्यावी लागली, का मी हा आजाराचा बळी पडलो. त्याची उत्तर मित्रांनो 12 पायऱ्यांच्या कृतीच्या कार्यक्रमातून मला मिळाली. मिटिंग करून नाहीच मिळणार. मिटिंग करून तात्पुरतं आयडेंटिफिकेशन मिळणार. यस हा पिला होता, हा पडला होता, मी पिलो होतो, मी पडलो होतो, संपलं. तो सांगतच नाही मी का पिलो ते आणि मलाही कळत नाही मी का पिलो ते. आणि किती वर्ष इथे येत राहिलो तरी मला कळणार नाही मी का पिलो ते. 4थ्या पायरीपासून ते 10व्या पायरीपर्यंत मला कळतच नाही मी का पिलो ते. आणि त्याचं कारण आहे स्पिरिटस कॉन्ट्रा स्पिरिच्युअल म्हणतो ना आपण, की ते स्पिरिट मला सतत किक देत होतं. माझी पोकळी भरून काढत होतं सतत ते. मला जे परमेश्वर हवा होता, जी मला किक हवी होती ना, ते दारू मला माझी भागवत होती. आणि ते लोकांना सांगतं द्यायचं ना का पितो, तुला नाही कळणार काय होतं ते तुला नाही कळणार, ते मला कळत होतं मला काय होते ते पिल्यानंतर. वास्तवापासून पलायनवाद, एक वेगळी नशा, वेगळी दुनिया. आणि त्या दुनियेत मी जिंकलेलो आहे. तो जिंकलेलाचा आभास आणि तो मला सतत हवा होता. ऍक्च्युली मी आयुष्यात हारलो होतो पण दारू मला दाखवत होते की तू जिंकलायस बघ. फॅन्टसी वर्ल्ड, कल्पना विश्वरम्य, जिंकलायस तू, लय पुढे गेलायस तू. हे बघ लॅम्बोर्गिनी झाली तुझी, हे बघ मोठा फ्लॅट झालाय तुझा स्वप्नात. मला सतत ती फॅन्टसीज घेऊन जायची. वास्तव खूप वेगळं होतं. मला कळलंच नाही माझं वास्तव. अल्कोहोलिक्स अनोनिमसचं प्रतिबिंब, अल्कोहोलिक्स अनोनिमसचं शेअरिंग, अल्कोहोलिक्स अनोनिमसच्या बांधवांचा अनुभव कथन माझ्या डोळ्यावरची झापडं उघडतं आणि मला सांगतं की तू आता जे दिसतोयस ना आम्हाला खूप छान, तो तू नाहीयेस. खरंच तो तू नाहीयेस. तू नको दाखवूस आम्हाला तू काय ते. एक बुरखा घातलेला आहेस तू, माहिती का तुला. तो फाड टारा पहिला.
वाळवंटामध्ये उभा आहेस तू, हिरव्या रंगाचा गॉगल घालून, तुला अख्खा वाळवंट हिरवं दिसते, तो गॉगल पहिला उतरव, मग तुला कळेल की तुझ्या आयुष्यात तू काय करून बसलाय. ते नको सांगू आम्हाला दारूची ओढ निर्माण झाली, इच्छा निर्माण झाली, प्यायला गेलो. लय झालं तुझं ऐकून. बस आयुष्याची काय उद्ध्वस्तता केलीस ना ते बघ आधी. कसा स्वार्थाने वागलास बघ आयुष्यात तू, तुझी दारू, तुझंच सगळं. म्हणजे मी, माझं, मला, माझेच गुलाबजाम जास्त. आज 2च खाल्ले, 50चा रेकॉर्ड आहे माझा. नाही खाल्ले आज मी, टाळलं मी स्वतःला. मला माहिती आहे 50 गुलाबजाम सहज खाऊ शकतो. मला गॅरंटी. आत्ता अख्खं जेवण करून 50 गुलाबजाम खाल्ले. मला कळलंच नाही कुठं थांबायचंय. मेरे मन को भाया डॅश 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 काटके खाया, असं आहे मी. मला जे वाटेल ते मी केलेले, वाटेल तसं. भावनांची कदर नाही, कर्तव्यांची भान नाही, जबाबदारीची जाणीव नाही, असं दारू राहिले. मला कळलंच नाही. मला जे हवंय आत्ता, आज आत्ताच आवडतं, संपला विषय. मला काय घेणं नाही त्याच्याशी. कुठून पण कसं पण आणणार, मागवणार, विषय संपला. त्याचे परिणाम, त्याचे दुष्परिणाम, दुसऱ्यांच्या भावना, हड कुठले असं कुठे कदर बिदर करतात का दुसऱ्यांच्या भावनाची? ते माझ्यासाठी जगतोय का? तेव्हा मी माझ्यासाठी जगणार. स्वार्थी. स्वार्थाने घेतलेला निर्णय भविष्यात जाऊन आमच्या दुःखाला कारणीभूत ठरतो. हे 3ऱ्या पायरीतलं वाक्य विसरून जातो माझ्यासारखा दारुडा. आणि ते किती वर्ष सोबत राहू देत नाही. अल्कोहोलिक्स अनोनिमसचा कार्यक्रमाचं आचरण न करण्याचं कारण सांगू का? कारण तो कार्यक्रम मला माझं वास्तव दाखवतो ना, ते स्वीकारची ताकद नाही माझी, थाटती माझी. माझा स्पॉन्सर सांगतो ना तुझी लायकी काय आहे, ती लायकी ऐकायची नाहीये मला. कारण मला माहिती माझी लायकी काय, मी तयार केलेली इमेज. त्या फ्रेमला जर धक्का लागला ना, मी स्पॉन्सरला पण कोलतो. तुमचं तर काय विसरूच नका. तुम्ही मेंबर आहेत पण तुमचं काय नाही. स्पॉन्सर तुमच्याशी जास्त जवळचा वाटतो ना मला. मी स्पॉन्सरला जर धुडकवू शकतो तर तुमचं काय आहे? मला खूप लोकांनी माझं वास्तव सांगण्याचा प्रयत्न केला, खूप लोकांनी. मी नाही ऐकलं कोणाचं. मला राग यायचा वास्तव सांगायला लागलं. एक मेंबर ना, एक मित्र आहे माझा. मी 5 ऑगस्ट 2006 पहिल्यांदा सिगारेट ओढली आणि ती त्या ज्ञानेश्वर पादुका चौकाशी ते अमृततुल्य तिथं बसून मी सिगरेट ओढत होतो, गोल्डफ्लॅग लाईट. आणि मी वडिलांना कॉपी करायचो कशी ओढतात. आणि ते मला कळत नव्हतं ती नुसती फुकायची नसते तर इन पण करायची असते, हे मला माहीत नव्हतं कशी इन करतात. तर तो मला सहज बोलला, काय ना सिगरेट ओढतात नाही आणि एक शिवी. काही नाही बोललो मी त्याला, फक्त डोक्यात ठेवलं. त्यांनी काय केलं माहिती आहे का? 4 लोकांसमोर माझा अपमान केला आणि माझी कमीपणा दाखवला त्यांनी, माझ्यातला कमीपणा. मी काय केलं असेल, पुढच्या 8 दिवसात सिगरेट कशी ओढायची असते ती व्यवस्थित शिकलो. आणि ज्यावेळेस तो मला परत 2-3 वर्षांनी भेटला ना, त्यावेळेस तो मला म्हणला माझी चूक झाली, मी तुला ते वाक्य बोललो. कारण तोपर्यंत मी दिवसाला 4 पॅकेट सिगरेट ओढत होतो. मला जर कोणी बोललं ना असता की तुला हे जमत नाही आणि तुझी लायकीच नाही, तू भंगार आहे, तर मी इतका खुनशी आहे ना की ते 10 दिवसात करून दाखवेल तुम्हाला. मी चॅलेंज करायची बाकी आहे फक्त मला. चॅलेंज मला नाही आवडत चॅलेंज केलेलं. कारण बिल डब्ल्यूच्या डोक्यात जे होतं ना रक्त, तेच माझ्या डोक्यात आहे. मी जिंकूनच दाखवेल. मी हारलेलो नाहीये. मी हारलेला माणूस नाही अजिबात. मी रस्त्यावरती होतो तरी मी म्हणायचो की मी हारलेलो नाही, मी दाखवतो सगळ्यांची लायकी काय ते. हे ना, हे शब्द, ही लाई, हा आजार आहे माझा. घमेंडी आहे मी प्रचंड. मी समोरच्याला तुलना करतो, कपडे, पैसा, त्याचं राहणीमान, लायकी काढतो समोरची. 2 मिनिटात लायकी काढणारा माणूस आहे मी कितीही पोपटागत बोलत असेल ना इथं नम्रतेच्या भाषेत, मी प्रचंड ती दाखवण्याचे माझे दात वेगळेत, खायचे दात वेगळेत ना, ती जात आहे माझी. आणि ती जात बिल डब्ल्यूनी लिहून ठेवलेली पुस्तकांमध्ये. तू काय आहेस ते. सुदैव आहे की कार्यक्रम मला जाणीव करून देतो की आता तू काय वागतोयस ते थांब. हे सुदैव आहे माझं की आज मला माहिती आहे मी कोण आहे आणि मी काय आहे ते. हे 2 प्रश्नांची उत्तरं म्हणजे खरी नम्रता. मी कोण आहे आणि मी काय आहे. माझं आयुष्य अल्कोहोलिक्स अनोनिमसने एक पान असं उलगडलंय. बघ रे तू कोण आहेस ते, बघ ना तू कोण आहेस ते. कुठला आजार सांगतोयस तू आम्हाला. किती दिवस सांगणार आहेस तू मी ह्या ब्रँडची दारू प्यायचो, मी त्या ब्रँडची दारू प्यायचो, तिथं पडलो.
नको सांगू ते आता. माझा स्पॉन्सर मला नेहमी एकदा स्टेपवर चालू होतं आमचं 5व्या पायरीचं. मला म्हणतात, रे तुला कळतंय का की तू आयुष्यभर फेलोशिपमध्ये, मी त्यावेळेस मला जवळजवळ 7 वर्ष झाली होती, 7-8 वर्ष दारूपासून लांब होतो. म्हटलं आयुष्यभर तू शेअरिंगमध्ये हेच सांगत राहिला की मी कुठे पिलो, कोणत्या भाई लोकांसोबत पिलो, आमदार, खासदार, नगरसेवक, माझी ओळख पाळख, सरपंच, लॉकेट पॉकेट जॉकेट की गरीबी सब दरवाजे के बाहेर. तुझी लायकी माहिती आहे, ते दारू आहेस तू, बस इथं सांगतो. दारू का पिला ना ते सांगा मला. आई बोलली अपमान वाटला, गेला प्यायला. बाप बोलला फुकटचं खातो, गेला प्यायला. जीवनात आली पोरगी, आनंद झाला, गेला प्यायला. पोरगी जीवनात आली, एवढा आनंद झाला, 3 महिन्यात सोडून गेली ती, परत पिला. तू फक्त 16,000 कारणं सांगतोय दारू पिण्याची. अरे तुला कळतंय का नॉर्मल माणूस आणि तुझ्यात काय फरक आहे? नॉर्मल माणूसाच्या आयुष्यात किती संकट येऊ देतो, शांतपणे त्याला फेस करतो आणि तू पळून जातो, म्हणून तो दारू पिला. तुला कळलंच नाही कधी संकटांना सामोरं जायचं असतं. तुला कळलंच नाही स्वीकार, धैर्य हे शब्दच कळले नाही तुला. पळकुट आहे मला म्हणला तो. तुला माहिती का तू पळकुट आहे मला म्हणला. ताकदच नाही तुझ्यामध्ये फेस करायची. तुला माहिती आहे का म्हणला तू किती नशीबवान आहे. म्हणजे त्यांनी धार्मिक दृष्ट्या थोडंसं वाक्य बोललो, ते ऍड करतो फक्त. धर्माबद्दल बोललं जातं. 84 लाख युनिटमधून तुझा मनुष्य म्हणून जन्म झाले. तुला कळतंय का तू किती नशीबवान आहे? आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, तू धडधाकटेच असता. संपूर्ण शरीर 1 पीस आहे तुझं, 1 पीस. अरे कधीतरी स्वतःला संपूर्ण कपडे अंगावरचे काढ आणि पूर्ण मिररमध्ये, फुल मिररमध्ये, घरातल्या कपाटासमोर स्वतःला शांतपणे नखापासून पायापर्यंत असं डोक्यापासून पूर्ण बघ स्वतःला आधी नग्नावस्थेत. आणि स्वतःला बोल आय लव्ह यू विकी. बोलणंच कधी केलं स्वतःवर कधी प्रेम? माझं ह्याच्यावर प्रेम आहे, माझं तिच्यावर प्रेम आहे, मला कोणी समजून घेत नाही. अरे तू तुला समजून घेतलं ना तू कोण आहेस ते. स्वतःला प्रेम कर आधी. आणि मी करायला लागलो मित्रांनो. मी खरंच छान आहे, मी भारी दिसतो, मी आवडतो, लोकांना मी आवडतो, कारण मी मला आता आवडायला लागलो. आता मी माझ्यावरती प्रेम करायला लागलो. मी स्वतःला रोज आय लव्ह यू विकी बोलतो. मी स्वतःलाच बोलतो आरशामध्ये, अरे 1 नंबर, कडक कडक कोरली दाढी, हेअरस्टाईल, कर ना स्वतःवर प्रेम. काय कॉम्प्लेक्स मध्ये जगतोय, काय कसला काळा रंग तिच्या तुझ्या हातात होतं का ते काळा रंग? गोरा असणं म्हणजे काय हिरो असतो का? ते लोकांनी तयार केले गोरा म्हणजे हिरो. काय नसतं तसं. स्वतःला बघ ना कसा आहेस तू, 1 नंबर आहेस तू. चांगले कपडे घालतो, स्वच्छ कपडे घालतो, 200 रुपयाचा शर्ट काय हरकत नाही, स्वच्छ धुवून इस्त्री करून घालतोय, अजून काय पाहिजे? बसतोय ह्या लोकांमध्ये, किती नशीबवान आहेत. अल्कोहोलिक तऱ्हेने मस्त मेसेज मिळालाय. आईला आज पोळा येतं, मी आज प्रकार पाहिला, मला माहित नव्हते काही. म्हणजे परमेश्वराची योजना. 2 वर्षापासून विचार करतोय राव कधीतरी संधी मिळेल, आणि मला अचानक मिळाली ती संधी. सुदैव मला आज व्हिडिओ पाहायला मिळाला की पोळ्याचं सेलिब्रेशन काय असतं ते रस्त्याला पाहत होतो मी मगाशी. आणि तेव्हा मला कळलं की आत्ता पोळ्याच्या दिवशी दारूबंदीचा जिल्हा असून सुद्धा लाखो लोक आता दारू पिऊन टाईट होऊन पडलेले आहेत. त्यातले काही लोक आत्ता अशी आहेत ना की जे आत्ता असे थरथर 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 करत हात म्हणतात की अरे चला हे दारू माझ्या आयुष्यातून का जात नाही, दारू सोडायची मला. काहीच माहिती आत्ता रस्त्यावरची आहेत ना, स्मशानात फक्त दारूमुळे जळत आहेत. काही लोक आता व्यसनमुक्ती केंद्रामध्ये दारू सोडण्यासाठी घरच्यांनी ऍडमिट केलेले आहेत. आणि काही लोक आता मेंटल हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहेत. त्याचं कारण फक्त दारू आहे. आणि मी किती नशीबवान आहे, अल्कोहोलिक टेरेसमध्ये खुर्ची वायासाठी बसायला, आणि तरी मला त्याची किंमत नाहीये. कारण मला शेअरिंगपेक्षा माझा मोबाईल जास्त प्रिय आहे. शेअरिंगपेक्षा शेजारी बसलेल्या सोबत गप्पा मारणं जास्त महत्वाचं आहे मला. की तू किती दिवसानंतर मला भेटला, अरे तो काय बोलते ते ऐक की, तो भेटणारच आहे तुला. नाही ते आले काय उपकार केलेत का आमच्यावर? त्यांनी वेळ पैसा शक्ती खर्च केलाय तर तुझ्यावर उपकार करायला नाही आलो मी, माझ्यावरच उपकार करायला आलो. म्हणून मी मागाशी बोललो होतो दोघांना शांतता करता आली तर बघा फक्त हात जोडून. वाईट वाटत होतं मला मागाशी, मी बाहेर निघून गेलो डायरेक्ट. दोघं बांधव पोट तिरकीने शेअरिंग करतायत आणि सगळे मस्त छान गप्पा मारतात मागं. का भाऊ काय भाई, अरे कशाला काय भाऊ काय भाई, तो ना तो असणार तुला दारूची ओढ निर्माण झाल्यावर. हे काय टाइमपास करून 700 किलोमीटर काय आलो नाही.
मी विसरून जातो, वास्तवच विसरून जातो. मी कशासाठी आलो हेच कळत नाही मला, कोणासाठी आलोय कळतच नाही मला. मी माझ्यासाठी आलोय, दुसऱ्यांना दाखवायला आलोय, कशासाठी आलोय काहीच कळत नाही मला. भावनाच नाहीत मला, म्हणजे कळतच नाही. मी भरकटलेला माणूस आहे. मला जाणीवच नाहीये की मला नेमकं काय खजाना लागलाय. अल्कोहोलिक अनिमिया जोक नाहीये, अल्कोहोलिक अनिमिया जोक नाहीये. 4 भिंतींमध्ये आत्ता इथं परमेश्वर उभा आहे आणि त्यांनी मला वाचवले आणि लोक मरतायत आत्ता दारूमुळे. 8 दिवसापूर्वी सुनीलचा फोन आलता की एका त्याच्या मित्राला व्यसनमुक्ती केंद्रात टाकायचं चाललंय आणि दुपारी आम्ही जेवत होतो त्यावेळेस फोन आला त्याच्या बायकोचा, त्याच माणसाच्या. ती रडत होती, ती म्हटली लिव्हर डॅमेज झाले, लिव्हर ट्रान्सप्लांट करायचं, 38 लाख रुपये खर्च आहे. मी त्याला म्हणत होतो जेव, मला म्हटलं जेवण नाही जाणार आता. मला किंमत नाही ह्या मेसेजची अजिबात. मी अजूनही काहीतरी भरकटल्यागत वागतो इथं, मला कळतच मी कशासाठी आलो. डेप्थ कळली पाहिजे मेसेजची, वेट अँड डेप्थ, खोली आणि वजन. जसं मेसेज द्यायचा नाही तसंच मला मेसेज घ्यायचा नाही. मला तो घ्यायचा आहे रोज मेसेज. अंगावर काटे येतात माझे. त्या ससून हॉस्पिटलला गव्हर्नमेंटच्या ते कॉम्प्लेक्सची भावना सांगतो स्वराज, की डिप्रेशन किती घाणेरड असू शकतं. लोकांमध्ये न मिसळणं, स्वतःला एकटा समजणं, स्वतःला न्यूनगंडात घेऊन जाणं जोक नाहीये मित्रांनो. ती न्यूनगंडाची भावना मी प्रार्थना करतो त्यावेळेला कोणाला येऊ नये. डिप्रेशन न्यूनगंडाची भावना ती डेड हाऊस पर्यंत बॉड्यांसोबत बोलायला पण भाग पाडू शकते. मेलेल्या मुर्द्यासोबत बोलायचं मी रात्री जाऊन 2 वाजता आणि मला प्रश्न पडायचा की मी कोणाशी बोलतोय आणि का बोलतोय. मला जिवंत लोकांचा तिरस्कार वाटायचा. माझी इथं 2 कुत्री होती राजा राणी, त्यांना 10-20 रुपयाचा बिस्किटचा पुडा घ्यायचो, सिगरेटचं एक पाकिट घ्यायचो, रात्रभर त्यांना जवळ घेऊन बसायचो. कुणी माझ्यावरती हल्ला केला तर कमीत कमी हे तरी मला वाचवतील. अजून काही वेडेपणाची स्टेज असावी माझ्या आयुष्यामध्ये. कुठून आणले मला अल्कोहोलिक अनिमियाने. अल्कोहोलिक अनिमियामध्ये मला आज माझ्या भावना व्यक्त करायला डायस आहे. मी फोन करू शकतो. माझ्या मोबाईलमध्ये आता 800 नंबर आहे मेंबरचे, जवळ 800. त्यातले 10% पकडले 80, त्याच्यातले पण 10% पकडले तर 8 लोक अशीच माझी खास, की ज्यांना मी फक्त चालत जरी आलं तरी कळतं की मला काय झाले. 8 लोकांना कळतं खास. तू किती उड तरी ते मला सांगतात की जरा शांत हो, मला माहिती आहे काय घडलंय. खूप वेगवेगळ्या धक्क्यातून चाललेली मी आता मागच्या काही दिवसांपासून, आणि तरी दारू पिलेलं नाहीये. येताना मी शेअर करतो तो निलेश भावना शांत आहे. भावनिक स्थिरचित्ततेचा कार्यक्रम आहे हा. अल्कोहोलिक सायन्सचा कार्यक्रम टाइमपासचा नाहीये. इथं बायका नाचवायला बोलवलं नाही. तिथं रात्रीच्या वेळी आम्हाला काय काम नाही इथं येऊन बसायला. इथं 8 तास 10 तास इथं कोणीच टाइमपास म्हणून बसलेलं नाही. इथं आता प्रत्येकाला आपला जीव वाचवायचा आहे आणि मलाही माझा जीव वाचवायचा आहे. आणि मग मला असं वाटतं की मी नेमकं का बसतोय, काय करतोय. मला शोधायला लागतील ती उत्तरं. बरेच जण म्हणतात अरे ती काढलेली मूर्ती उकरू नको. उकर ती पहिली खाली जाऊन. तुझा आधार शोध, मुळाशी जा, मुळावरती घाव घाल. फांद्या छाटल्या तर परत उगवणार. मुळच तोडून टाक, मुळावरती घाव घाल, वाचशील. मी मुळात जातच नाही. मी वरवरचीच फडफड चालली आहे. मला असं वाटायला लागलं होतं की दारूने मला पंख दिलेत, आता मी कसंही उडू शकतो. पहिले 1-2 वर्ष पंख दिले, उडलो, आणि त्या दारूनंतर आकाशच काढून घेतलं. उड, आता काय उडायचं ते उड. आकाशच काढून घेतलं सगळं डायरेक्ट. अख्खी लोक एका बाजूला आणि मी एका बाजूला. घर नाही, समाज नाही, मित्र नाही, कोण नाही. मी फक्त एकटा. मैं मेरी तन्हाई, शराब की बोतल, सिगरेट का पाकिट चखना और मैं, बस. अनेक अंधारी खोली. आज माझ्या भावना व्यक्त करू शकतो, तुमच्या समोर बोलू शकतो. मला सांगायला लागणार आहे मला काय होते आत्ता. मला सांगायला लागणार आहे आत्ता माझ्या डोक्यात कुठला विचार चाललेला आहे.
मी जर नाही सांगितलं ना, गॅरंटी देतो, गॅरंटी अनुभव होतो, गॅरंटी. आज जर माझ्या मनात काय चाललंय हे जर मी एका जरी माणसाला प्रामाणिकपणे नाही सांगितलं ना, तर निश्चित काही दिवसानंतर मी मद्यपान करणार. कदाचित दारू नाही पिणार, अस्वस्थ वैतागलेल्याने असमाधानी राहणार ए मध्ये येऊन. आणि किती वर्ष होत्या सॉबर्टीचे. हा आजार प्रचंड ताकदवाने, हा आजार एका वेगळ्या विश्वात घेऊन जाणार आहे, हा आजार वास्तवापासून पळून घेऊन जाणार आहे, हा आजार मी कसा बरोबर आहे हे सांगणार आहे, हा आजार मुखवटे घालायला लावणार आहे. आणि अल्कोहोलिक अनोनिमसचं काम तेच आहे, सतत मुखवटे काढत राहते. तर तू हाय, तू हाय. आणि म्हणून आम्हाला डीप रूटेड खोलवर विचार करायला लागेल की माझ्या आयुष्यात दारूचा रस का आला. दारू पिलो, दारुडा झालो, वेगळी नशा केली असती, वेगळा नशाला झाला असतो. मी मल्टी ॲडिक्ट होतो, 8 प्रकारचा नशा करायचो. आज मी सुदैवी समजतो की माझ्या मनातल्या प्रत्येक गोष्टी जाणणारा सदस्य मित्र इथं आहे. मी काय बोलतोय ना ते त्याला कळतंय. ह्या जगात खूप कमी लोक आहेत की ज्यांना दारुड्याची भाषा कळते, खूप कमी लोक आहेत. माझ्या घरच्यांना म्हणजे माझ्या आईला आणि वडिलांना अजूनही कळलं नाही की हे कॅरेक्टर काय आहे नेमकं. पण बिल डब्ल्यू, डॉक्टर बॉब आणि तुम्ही मित्रांना सगळ्यांना माहिती मी नेमकं काय कॅरेक्टर आहे. मी किती खरं बोललो ना शेअरिंगमध्ये आणि किती खोटं बोललो हे सुद्धा तुम्हाला कळतं लगेच. एवढे डेंजर आहे. त्याची ते पक्षाची नाही का मोजदारी माणसं आहेत आम्ही. किती पंख आहेत, किती पीस आहेत त्याला सगळं मोजतो आम्ही. दूध पिऊन ना आलेलो बसलो आम्ही. समोरचा चालत जरी आला तरी आम्हाला कळतं की हा पैसे मागायला आलाय का मदत मागायला आलाय, ते पण कळतं. आता शिक्षण एवढा जागा होतो अचानक आपला. आणि म्हणून मला सतत अल्कोहोलिक सायन्समध्ये येऊन माझ्या आजाराच्या मुळाशी जावं लागेल, माझ्या मुळाशी मला काम करावं लागेल. आणि मग ते झाड उगवेल मद्यमुक्ततेचं हिरवगार. आणि ते जर मला करायचं असेल तर मला 12 पाऱ्यांच्या आचरणाशिवाय पर्याय नाही. हे मध्ये मला चांगल्या मार्गदर्शकाची गरज आहे, साहित्याची गरज आहे आणि सातत्याने मिटिंग करण्याची गरज आहे. ह्या ट्रिअँगलमध्ये मला राहावं लागेल. घरकाम मिटिंग पहिले 90 दिवस ओके, नंतर नाही, नंतर डायरेक्ट प्रोग्राम. मी प्रोग्रामकडे नाही बघितलं, जेवढा प्रोग्राम ढकलत राहील मी नंतर बघू नंतर बघू नंतर बघू, तर समजून जायचं आजही मी बालिश आहे, आजही प्रचंड मी भावनिक अतिसंवेदनशील व्यक्तिमत्व आहे आणि आजही मी कॉम्प्लेक्समध्ये जगतोय. म्हणजेच मी आजही आजार प्रॅक्टिस करतोय. बस जेवढा साल ढकल करेल कार्यक्रम घेण्यापासून तेवढा आजार प्रॅक्टिस चालू आहे माझा. आणि मग माझी कुणी गॅरंटी देऊ शकत नाही मी किती दिवस आणि किती वर्ष मी तग धरू शकेल विदाऊट कार्यक्रम दारूपासून दूर राहणं. मला माझ्या स्वार्थाचा त्याग करावाच लागेल, माझा स्वेच्छेपासून मला दूर व्हावंच लागेल, मला इतरांसाठी मदत करावीच लागेल. बिल डब्ल्यूने एक छान वाक्य लिहिलंय. मी माझ्याशी मित्राशी बोलत होतो एका कॉन्फरन्सवरती की बिल डब्ल्यूने असं का वाक्य लिहिलं असेल की इतरांच्या गरजा लक्षात घेऊन शिकस्तीचे प्रयत्न करू लागलो. बांधवांच्या मदतीसाठी, बांधवांच्या आड येणारा, बांधवांच्या नाही माझ्यामध्ये आड येणारा प्रत्येक स्वभावदोष तू दूर करावा असं का लिहिलं असेल. तिथं त्यांनी का नसं लिहिलं बाकीच्या गोष्टी, कारण मी फक्त बांधवांसोबतच निस्वार्थीपणे वागू शकतो, बाकीच्यांसोबत स्वार्थ असतो माझा. मी बाहेरच्या जगात मी निस्वार्थीपणे नाही राहू शकत, फक्त बांधवांसोबत निस्वार्थीपणे राहू शकतो. आणि तेच कर मला म्हणतात. तिथं प्रॅक्टिस कर, बाहेर प्रॅक्टिस करशील, ते प्रॅक्टिस कर, बाहेर पडशील स्वार्थातून. कोणासाठी जगतोय, कोणासाठी जगतोय तू, स्वतःसाठी का दुसऱ्यांसाठी. माझा स्पॉन्सर म्हणतात रे भिकाऱ्यागत मागणं बंद कर आता, हे दे ते दे, त्याला द्यायला शिक. देणाऱ्यांच्या मध्ये कधी जाऊन बसणार तू, त्या देणाऱ्यांच्या मध्येच बसायचं आयुष्यभर. हे मध्ये ऐकायची पण भीक मागूनच, आणि आता पण तेच. लाज वाटते कधी कधी त्या वाक्यांची की त्याची पूर्तता करू शकत नाही, जाणीव होते त्याची, त्रास होतो. ह्या छोट्या छोट्या गोष्टींचा मित्रांनो ज्यावेळेस मी विचार करतो ना त्यावेळेस मला कळतं की मी जर माझ्या संपूर्ण मानसिक बदलाकडच्या प्रवासाला नाही लागलो सांगितलेल्या, तर मी निश्चित मद्यपान करणार. हे आम्ही खोटं सांगत नाही, हा आमचा सिद्धांत आम्ही लिहून ठेवलेला आहे.
पेज नंबर 62 बिग बुक, शेवटचा पॅराग्राफ लिहून ठेवलेले त्यांनी. मी आणि माझ्या भावना जर इतरांना अपायकारक ठरल्या तर मी निश्चित मद्यपान करणार, आज नाही तर उद्या करणार. मी जे पोपटगत बोलतो ना, मी नाहीच पिणार, मला देवानी दूर ठेवले. देवानी दूर ठेवले हे फक्त तुम्हाला सांगण्यासाठी असतं. आतल्यात मला माहित असतं की मीच माझ्यापासून दूर आहे, दारूपासून मीच ठेवले मला दूर. शेअरिंगमध्ये लय सोपं आहे नम्रता शेअर करणं, जगणं खूप अवघड आहे. कार्यक्रम बोलायला लय सोपं आहे, जगणं खूप अवघड आहे. आणि कार्यक्रम तेव्हाच समजतो ज्यावेळेस मी मला समजतो. आणि मला जर स्वतःला समजायचं असेल तर मला प्रोग्राम समजून घ्यावा लागेल मार्गदर्शकाच्या मदतीने. एका वेगळ्या विश्वास जागलेला विकी, त्याला अल्कोहोलिक्स अनोनिमसने कुठं आणून ठेवलं, हाय तसा प्रेझेंट करायला शिकवलं. अल्कोहोलिक्स अनोनिमस हाय तसा, काहीच दिखावा करायची गरज नाही ते, मला काहीच नाही. मी नाही दिखावा करायला जात, मी आहे तसा प्रेझेंट होतो लोकांसमोर. तो त्याचा प्रॉब्लेम आहे ना, त्याने मला स्वीकारायचं का नाही, माझा थोडीच प्रॉब्लेम आहे. मी असंच आहे, त्याला नाही वाटत मी माझा रंग, तो त्याचा प्रॉब्लेम आहे ना. मला आवडतो मी, त्याला नाही वाटत माझ्या अंगावरचे कपडे आवडत, तो त्याचा प्रॉब्लेम आहे, माझा नाही आहे. सबसे बडा लोक क्या कहेंगे लोक, आयुष्यभर असंच जगलो. तुम्हाला माहिती आहे का, मी दुसऱ्यांच्या ग्लासमधून माझं कौतुक करून घेतलेलं. तुम्ही जर म्हणतात ना मला तू भारी आहेस, मग मी स्वतः लगेच म्हणतो खरंच मी भारी. आता भाऊ आता मला सांगत होते ते की तो मेंबर घाबरत असतो, भीती. मला कोण म्हणलं ना तुला भांगार आहे, संपला विषय. मी स्वतःला म्हणतो अरे खरंच भांगारे राहू मी. एका लगेच झोनमध्ये नाही का डिप्रेशनमध्ये, हा भांगारे राहू मी नाही राहू ह्यांच्याच राहू शकत, हे भारी लोक आहेत राहू नको, ह्यांच्यात नको जायला, अरे ह्यांच्याकडे पैसा भरपूर, नको 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 नको. म्हणून अल्कोहोलिक्स अनोनिमस म्हणते आम्हाला गरीब राहायला लागेल. मोठेपणा नको बाबा, अनुभव आहेत. या वर्गातून एक अनुभव सांगतो आणि माझं शेअरिंग थांबवतो. इथं टोकनचा कार्यक्रम घेतला जातो. न्यूनगंडाची भावना कुठे घेऊन जाते एका मध्य पिलं ते सांगतो तुम्हाला सॉब्रेटीत. कारण माझी वेळ संपत आली म्हणून मी 3 मिनिटात संपवतो तो अनुभव सांगून. तर बांधवाचं नाव मला वाटतं सुलतान होतं, सुलतान का सलमान. आणि तो मिटिंग करायचा आणि तो त्या 3 महिन्याचा त्याचा जो काही प्रवास होता त्याचा 2-4 महिन्याचा, त्याच्यामध्ये त्यांनी पाहिलं होतं की टोकनचा कार्यक्रम होतो इथे, परमेश्वराचे आभार मानण्याचा कार्यक्रम. त्या आभार मानण्याच्या कार्यक्रमामध्ये तर तो पाहायचा की स्नॅक्स दिलं जातं. कुणी समोसा गुलाबजाम ठेवतं, कुणी वेफर समोसा ठेवतं, कुणी कचोरी असं वेगवेगळे पदार्थ, कुणी बिर्याणी पण ठेवतं. तसा माल तसं काम दाखवायला एवढं दिलं द्यावं, मग नको का द्यायला माझ्या बांधवांना, अरे बरोबर आहे तुझं द्यायला पाहिजे. तर त्याच्या मनामध्ये विचार आला की आता मला उद्या 90 दिवस होणार आहेत आणि मलाही ह्यांना काहीतरी द्यावं लागेल. आता 3 दिवस डिस्टर्ब होता, त्यात ह्यांना काय द्यायचं, ह्यांना मला काहीतरी खायला द्यावं लागणार आहे स्नॅक्स, कारण माझ्याकडे पैसे नाही आहेत. मी मजुरीचं काम करतो त्याच्यावरती माझं घर चालतंय. बायकोकडे गेला, बायकोला म्हणला असा असा कार्यक्रम आहे, 90 दिवस होतात मला आणि आता 4 दिवसांत पैसे लागणार आहेत, तर तुझं मंगळसूत्र घाण ठेवतीस का. तर बायको म्हणणार तुला काय समज आहे का नाही. बायकोने नाही दिलं, नाही म्हणे देऊ शकत, आपली परिस्थिती काय, तो बोलतोय काय, नाही म्हणे तिकडं सेलिब्रेशन करतात आणि ते टोकन वगैरे देतात, ते टेबलवर ठेवले टोकन, आताही दिसती पिशवी ती मला. तो फक्त स्नॅक्स देऊ शकत नाही, तो न्यूनगंडाच्या भावनेत गेला, भावनिक कल्लोळ सुरू झाला आणि तो 89व्या दिवशी दारू पिला. आता याला जबाबदार कोण. दारू पिऊन पुढच्या 6 महिन्यात मेला. हु इज रिस्पॉन्सिबल. मी, तुम्ही, परमेश्वर, अल्कोहोलिक्स अनोनिमस, इथलं सेलिब्रेशन कोण आहे जबाबदार. शेवटी आमच्या ग्रुपने मागच्या महिन्यात डिसिजन घेतला की याच्या पुढे कोणाचंही टोकन असेल, मग तो 40 वर्षावाला असो, आता 1 वर्षावाला असो, 90, पेढा द्यायचा फक्त एक, बास. कुठलाही पेढा दे, 200 रुपये किलोवाला दे, आता 1000 रुपये किलोवाला दे, तो तुझा प्रश्न, फक्त एक पेढा. टोकनला गर्दी कमी झाली तरी चालेल, पण पेढाच द्यायचं. खाणाऱ्यांची गर्दी नको आहे, ऐकणाऱ्यांची गर्दी पाहिजे, समजून घेणाऱ्यांची गर्दी पाहिजे.
खायला लय जण येतात, ऐकायला खूप कमी लोक येतात. एक सुलतान गेला, आता दुसरा सुलतान नाही घालवायचा आम्हाला, आणि त्याला मी जबाबदार. इतका घायरडा आजार आहे की मला माझ्या कळत नकळतपणे तो इतका खोलवर रुजलेला आहे आजार की तो मला इथपर्यंत घेऊन जाऊ शकतो की एजची सॉब्रिटी सुद्धा माझी घालू शकतो. मला इतकं सावधपणे अल्कोहोलिस्टचा प्रवास करावा लागतो, इतका सावधपणे, इतका शांतपणे, इतका बॅलेन्सिंग करावं लागतो. ज्यावेळेस ती घटना ऐकतो ना आम्ही, त्यावेळेस कळतं की माझी सॉब्रिटी हाताच्या फोडाप्रमाणे मला जपावी लागते. ही परमेश्वराने अशी गिफ्ट दिली मला, गिफ्ट ठेव, जपून ठेव. त्याची जर मी नाही किंमत केली ना, विकी आला होता, शेअरिंग करून गेला, चांगलं वाईट ते तुम्ही ठरवा, आणि मी आला, एवढंच कळेल. मला खूप खुल्या मनाने अशा स्लोगन्स, खुल्या मनाने ऐका, ऐकायला शिका, बोलायला सोपं आहे. ऐकताना ना, मी मागाशी म्हणतो ना की मागाशी मला खूप वाईट वाटलं की सुहास भाऊ आणि अंकुश शेअरिंग करतात आणि मागं गप्पा चालल्यात ना मोठमोठ्याने, त्याचा जास्त त्रास होत होता. की त्या दोघांना माहिती आहे की अंकुशला मी शेजारी बघितले काल रात्रभर, आणि सुहास भाऊ ट्रेननी प्रवास करून आलाय. मी माझं सोडून द्या, माझं काहीच कौतुकच नाही, मला अजिबात करायला पण नाही घ्यायचं. मला केलं तरी चालेल, मला समजून घ्या काय बोलायचं. शेअरिंगमध्ये काय बोलता येत नाही, कारण रेकॉर्डिंग जाईल परत कुठेतरी. थोडी तरी किंमत, वेळ, पैसा, शक्ती खर्च करून आले. बरं, तुम्हाला नाही ऐकायचं, दुसरा ऐकतोय त्याला तरी ऐकू देत ना राव. तुम्हाला एवढ्याच गप्पा मारायचं, एवढा मोठं पटांगण आहे गेटच्या बाहेर, निवांत जा. तो बैल येत त्याच्यावर त्याला उडून घ्या तिथं जाऊन, दुसऱ्याला बसलेला जरा ऐकू दे. आणि मग मला कळतं की ह्या आजाराचं गांभीर्य जर नाही समजून घेतलं ना मी, तर आजार घुसतो, खरंच घुसतो. बोलणं लय वाईट वाटेल, माझ्याशी कुणी नाही बोलत बाहेरून तरी मला काय घंटा फरक नाही पडत, मस्करी नाही करत. असं वाटतं ना, असं शिव्या द्यावेस आता काय, खरंच नाही फरक पडत मला. कुणी मी काय तुमचं कौतुक आणि टाळ्या घ्यायला आलो नाही, माझं शरीर झालं टाळ्या नाही वाजलं तरी मला फरक नाही पडत. मी काय कौतुक करून घ्यायला आलेलं नाहीये. जर आजाराची डेप्थ नाही ना समजली मित्रांनो, तर त्याची डेप्थ तो दाखवतो बरं का. मला जे वाटतं ना मी काही गमावलं नाहीये, मी लय वाचलो, लय नशीबवाने, भाग्यवान दारुड आहे, कमरे एवढ्या पाणीपर्यंतच वाचलो ना आलो, सगळं पाणी बिणी काढतो तो आजार. चांगल्या चांगल्यांचं पाणी काढले त्याने. ऐकायचं असेल तर अनुभव येऊन बघा. दुसऱ्यांच्या अनुभवातून मला हसायचं नाहीये, मला डोळ्यात डोळे घालून आणि कान उघडे ठेवून ऐकायचं. आजचा ओल्ड टाइमवर उद्याचा न्यू कमर होऊ शकतो, संपला विषय. आणि आजचा न्यू कमर उद्याचा ओल्ड टाइमवर होऊ शकतो. थँक्यू.